हॅलो, या नवीन सेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी श्याम गोरे, DSM कॉलेज इंदूर. आज आपल्यासाठी प्रोपोर्शनल करंट फॉर्म्युला घेऊन आलेलो आहे. तर आज आपण प्रोपोर्शनल करंट फॉर्म्युला पाहू. प्रोपोर्शनल करंट फॉर्म्युला आपल्याला यासाठी उपयोगी पडतो जेव्हा आपण एखाद्या पॅरलल सर्किटमधनं वाहणारा करंट हा वेगवेगळ्या ब्रँचमधनं वाहतो आणि वेगवेगळ्या ब्रँचमधनं वाहणारा करंट जर आपल्याला काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला प्रोपोर्शनल करंट फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक असतं. तर पॅरलल सर्किट जी आहे तर ती अशा प्रकारे दिसते. ही आहे तुमची पॅरलल सर्किट. पॅरलल सर्किटमध्ये एक किंवा दोन ब्रँच किंवा एकापेक्षा जास्त ब्रँचेस असू शकतात. ब्रँचेस म्हणजे फांद्या. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर दोन रेजिस्टन्स जोडलेले आहेत, म्हणजे दोन ब्रँचेस आहेत आणि एक व्होल्टेज सोर्स जो की या दोन्हीही ब्रँचेसला जोडलेला आहे, एकच व्होल्टेज सोर्स. आणि म्हणून पॅरलल अरेंजमेंट कशाला म्हणायचं की ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेजिस्टन्स हे साइड बाय साइड म्हणजे एकमेकांसमोर जोडलेले असतात आणि ज्यांच्या अक्रॉस एखादा व्होल्टेज सोर्स जोडलेला असतो. अशा प्रकारच्या सर्किटला आपण पॅरलल सर्किट असं म्हणतो. आणि पॅरलल कनेक्शनला आपण मल्टिपल कनेक्शन असं सुद्धा म्हणू शकतो किंवा यालाच आपण शंट कनेक्शन असं सुद्धा म्हणतो. पॅरलल सर्किट याला आपण शंट सर्किट असं म्हणतो. तर ही पॅरलल सर्किट आहे. या पॅरलल सर्किटचे काही महत्त्वाचे फीचर्स आहेत, महत्त्वाचे घटक जे आहेत तर ते अशा प्रकारचे असतात की या पॅरलल ब्रँचचं जे व्होल्टेज असतं, प्रत्येक ब्रँचचं जर व्होल्टेज आपण पाहिलं तर ते सारखं असतं. म्हणजे या R1चं व्होल्टेज, R1च्या अक्रॉस असणारं व्होल्टेज आणि R2च्या अक्रॉस असणारं व्होल्टेज हे सारखं असतं. कारण एकच बॅटरी, सेम बॅटरी आपण जोडलेली आहे. त्यामुळे या दोन्ही ब्रँचला आपण एकच बॅटरी जोडलेली आहे. दोन्ही ब्रँचमध्ये एक बॅटरी जोडली असल्या कारणाने या दोन्हीही रेजिस्टन्सचं व्होल्टेज हे सारखं असतं. आणि पॅरलल अरेंजमेंट ही आपण कशासाठी वापरू शकतो? जर आपल्याला सर्व कंपोनंट्समध्ये सारखं व्होल्टेज जर पाहिजे असेल तर त्यासाठी आपण पॅरलल सर्किटचा वापर करतो. आणि दुसरा जो या सर्किटचं वैशिष्ट्य असतं पॅरलल सर्किटचं, ज्याला आपण म्हणतो रेसिप्रोकल रेजिस्टन्स फॉर्म्युला. आणि अशा प्रकारच्या पॅरलल सर्किटमध्ये आपण जर रेजिस्टन्स जर काढला या पूर्ण सर्किटचा, पॅरलल सर्किटचा, त्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त ब्रँचेस असतील तर अशा प्रकारच्या सर्किटचा पूर्ण सर्किटचं जर आपण रेजिस्टन्स जर पाहायचं म्हटलं तर तो रेजिस्टन्स या इंडिव्हिज्युअल ब्रँचपेक्षा कमी असतो. आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी याचा रेजिस्टन्स काढण्यासाठी रेसिप्रोकल फॉर्म्युला वापरतो. आणि ह्याचा नेट इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स जर काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की नेट रेजिस्टन्स किंवा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स सर्किटचा हा किती असतो? या सर्किटमध्ये जेवढे रेजिस्टन्स असतील तर त्यांचा जर रेसिप्रोकल जर घेतला आणि त्यांच्या इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सचा जर रेसिप्रोकल घेतला आणि त्यांची जर आपण बेरीज केली तर ती या पूर्ण सर्किटच्या रेजिस्टन्स एवढी येते. आणि ती अशा प्रकारे असते 1/R, म्हणजे हा नेट रेजिस्टन्स झाला 1/R. R म्हणजे या पूर्ण सर्किटचा टोटल रेजिस्टन्स. आणि त्याचा जर रेसिप्रोकल जर घेतला आपण 1/R तर तो केवढा असतो? ह्या ब्रँचेसच्या रेसिप्रोकलच्या ॲडिशन एवढा, 1/R1 + 1/R2
जर तिसरी ब्रँच असेल तर 1/R3. ओके. सो तर या ठिकाणी 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 हा झाला तुमचा रेसिप्रोकल फॉर्म्युला. ठीक आहे. तर आपण प्रोपोर्शनल करंट फॉर्म्युला पाहू. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या पॅरलल सर्किट्स आहेत. या पॅरलल सर्किटमध्ये एकच व्होल्टेज सोर्स जोडलेला आहे आणि दोन रेजिस्टन्सेस आहेत R1 आणि R2. R1 आहे 2 किलो ओहमचा, R2 आहे 8 किलो ओहमचा. R1 मधनं वाहणारा करंट म्हणजे या ब्रँचमधनं वाहणारा करंट I1, दुसऱ्या ब्रँचमधनं वाहणारा करंट I2 आणि टोटल करंट जो आहे तर तो I आहे. म्हणजेच हा I टोटल करंट जो आहे जेव्हा A जवळ येतो, A ह्या पॉईंटला येतो, तर त्यावेळी तो दोन भागामध्ये विभागला जातो आणि या प्रत्येक भागामधनं म्हणजे प्रत्येक ब्रँचमधनं वाहणारा करंट हा त्याच्या रेजिस्टन्सवरती अवलंबून असतो. तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो रेजिस्टन्सच्या. म्हणजे रेजिस्टन्स जर जास्त असेल तर करंट कमी असतो, रेजिस्टन्स कमी असेल तर करंट हा जास्त असतो. तर करंट हा कसा असतो? रेजिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. ठीक आहे. तर मग आज आपण आता या ठिकाणी करंट फॉर्म्युला पाहू. समजा आपल्याला या पहिल्या ब्रँचमधनं वाहणारा करंट जो I1 आहे हा जर काढायचा असेल तर करंट बरोबर काय असतं? व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. तर मग हा I1 बरोबर काय असेल? व्होल्टेज, या ब्रँचचं व्होल्टेज, या ब्रँचच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि याचा रेजिस्टन्स यांचा जर भागाकार केला तर आपल्याला काय मिळेल? करंट मिळेल. म्हणजेच I1 बरोबर आहे V भागिले R1. I1 म्हणजे काय? या R1 मधनं वाहणारा करंट आणि V म्हणजे या R1च्या अक्रॉस असणारं व्होल्टेज आणि R1 म्हणजे या ब्रँचचा रेजिस्टन्स R1. ठीक आहे. तर I1 इज इक्वल टू V भागिले R1 म्हणजेच हा झाला तुमचा करंट, या ब्रँचमधनं वाहणारा करंट. आता या ठिकाणी जो V आहे, V म्हणजे टोटल व्होल्टेज आहे. तर हे टोटल व्होल्टेज बरोबर काय असणार आहे? व्होल्टेज बरोबर आहे करंट इंटू रेजिस्टन्स. टोटल करंट गुणिले टोटल रेजिस्टन्स. आणि म्हणून आपण जर टोटल रेजिस्टन्स जर काढायचा म्हटलं या सर्किटचं, आत्ताच आपण जसं पाहिलेलं आहे त्याप्रमाणे 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 हा झाला टोटल रेजिस्टन्स. म्हणजेच 1/R ची किंमत किती आली? R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 हा झाला टोटल रेजिस्टन्स. ठीक आहे. आता आपण या इक्वेशनमध्ये ह्या V ची व्हॅल्यू टाकू. म्हणजेच I1 बरोबर आहे करंट गुणिले रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स किती आहे? R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 इंटू R2. हे आहे 1/R बरोबर आहे R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. म्हणजेच R बरोबर काय असणार आहे? R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 इंटू R2. म्हणजेच या ठिकाणी I1 ची किंमत किती येईल? हा झाला तुमचा करंट I इंटू R, हा झाला तुमचा R किती आहे या ठिकाणी? R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 इंटू R2 आणि डिवायडेड बाय R बरोबर आहे I इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. तर या ठिकाणी काय होईल? हा R1 आणि हा R1 कॅन्सल होईल. ठीक आहे. आणि म्हणून काय राहील? हा R1 आणि हा R1 कॅन्सल होईल. म्हणजेच काय राहील? I इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. त्याचप्रमाणे I2 ची किंमत जर आपण काढली तर ती येईल I2 इज इक्वल टू I इंटू R1 डिवायडेड बाय R1 प्लस R2. तर ह्या ठिकाणी हा जो करंट आहे I1 बरोबर किती असणार आहे? मग I1 बरोबर आहे टोटल करंट गुणिले अपोजिट रेजिस्टन्स. ज्या दोन ब्रँच आहेत तर त्या ब्रँचमधला जो अपोजिट रेजिस्टन्स, म्हणजेच I1 जर काढायचा असेल तर याचा अपोजिट रेजिस्टन्स R2 आहे. म्हणजेच हा R2 भागिले टोटल रेजिस्टन्स. तसंच या ठिकाणी I2 म्हणजे कशामधनं वाहणारा करंट? R2 मधनं वाहणारा करंट. म्हणजेच I2 इज इक्वल टू I इंटू R1 डिवायडेड बाय R1 प्लस R2.
आणि ह्या ठिकाणी जर आपण हे कॉम्बिनेशन जर आपण गृहीत धरलं, या ठिकाणी 2 रेजिस्टन्सेस आहेत, तर याच्यामधनं वाहणारा करंट काढू आपण. I1 बरोबर आहे, ह्या ठिकाणी पहा 6 म्हणजे टोटल करंट आहे, टोटल करंट इंटू अपोजिट रेजिस्टन्स 8 डिवायडेड बाय 2 + 8 बरोबर आहे 4.8 मिली ॲम्पियर. त्याचप्रमाणे I2 बरोबर किती असणार आहे, हा टोटल करंट I बरोबर आहे 6 इंटू 2 डिवायडेड बाय 2 + 8 बरोबर आहे 1.2 मिली ॲम्पियर. तर अशा प्रकारे आपण हा प्रोपोर्शनल करंट फॉर्म्युला पाहू शकतो. ठीक आहे, धन्यवाद.